जी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी ही योजना आपण महत्त्वाकांक्षी आणली त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला। आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील 2,52,00,000 बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उशीर सुद्धा झालेला होता, त्यामुळे राज्य सरकारकडून एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी आदेश सुद्धा दिलेला होता की उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे पैसे विस्तार करण्यासाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। तर या बटनाच्या माध्यमातून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होत आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या अगोदर जुलै महिन्याचा हप्ता विस्तार झालेला होता, परंतु सर्व लाडक्या बहिणींना वाटलं होतं की रक्षाबंधनच्या दिवशी जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार होतील, परंतु रक्षाबंधनच्या अगोदर फक्त जुलै महिन्याचा हप्ता आलेला होता, रक्षाबंधनच्या दिवशी ऑगस्ट हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आणि सर्व माध्यमांना वाटलं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 27 ऑगस्ट रोजी गणेश उत्सवानिमित्त या ऑगस्ट हप्त्याचे पैसे येतील, परंतु 27 ऑगस्ट रोजी गणेश उत्सवानिमित्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला नव्हता। त्यानंतर आता लाडक्या बहिणींना गणेश विसर्जन सुद्धा झालेलं होतं, तरी पण अद्याप बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते, ऑगस्ट महिन्याचा हप्ता विस्तार झालेला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज सुद्धा पसरलेले होते, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले, पैसे जमा होतील। तर बघा, लाडक्या बहिणींनो आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहेत। आज खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार व्हायला पाहिजे होता, परंतु ऑगस्ट महिना संपून गेलेला आहे। ऑगस्ट महिना संपून भरपूर दिवस उलटलेले आहेत, तरी पण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज सुद्धा पसरलेले होते, परंतु आज सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पात्र बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे, कारण बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता पडण्यास सुरुवात झालेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी आदेश सुद्धा दिलेले आहे की कालच 36 कोटींचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून या बँकांकडे पाठवण्यात आलेला आहे। हा निधी थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। तर बघा, लाडक्या बहिणीनं आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं आज सकाळपासून पैसे वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली होते। आज सकाळपासून भरपूर जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले आहेत, परंतु आज सकाळी ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज दुपारी आणि संध्याकाळी सुद्धा पैसे
येणार आहेत, कारण आजपासून निधी वितरणास सुरुवात करण्यात आलेली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत. बघा, लाडक्या बहिणीनं आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये थेट 2 महिन्यांचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहेत. बघा, लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या बँकांमध्ये गर्दी झालेली आहेत, कारण कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहेत, तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी काही मिनिटांमध्ये बघणार आहोत. त्यासोबत कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त ऑगस्ट हप्त्याचे पैसे येतील, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर हप्त्याचे पैसे येतील आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे विस्तार होतील याची माहिती सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा 100% फायदा होईल आणि तुमच्या खात्यामध्ये सुद्धा या हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होऊन जातील. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फक्त ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता, सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता विस्तार होणार नाही. यासोबतच तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे पैसे विस्तार होतील. त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून काही योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, अशा लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. ते आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, त्यासोबतच ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे पैसे आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेले आहेत, कोणत्या तालुक्यांमध्ये पैसे जमवत आहेत आणि कोणकोणत्या गावांमध्ये पैसे येत आहेत याची माहिती सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा, तुमचं बँक खातं, तुमचं गाव, तुमचं तालुका या याद्यांपैकी असेल तर तुमची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. परंतु अशा पण काही बहिणी आहेत की त्या बहिणी नियमांमध्ये बसत नाहीत, तरी पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला आहे. तर अशा लाडक्या बहिणींना या हप्त्यांचे पैसे विस्तार होणार नाहीत. तशा प्रकारची माहिती आज आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे. म्हणजेच आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार होणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी या नियमांमध्ये, या पात्रतेमध्ये बसत नसतील, अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा, लाडक्या बहिणीनं 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. 16 जिल्ह्यामधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहे. त्यामुळे जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. तर त्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील आणि तुमची प्रतीक्षा सुद्धा संपून जाईल. तर बघा, लाडक्या बहिणीनं आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होत आहेत. कारण कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ऑगस्ट हप्त्याचा निधी आणि सप्टेंबर हप्त्यांचा निधी या प्रमुख 12 बँकांकडे विस्तार सुद्धा करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींचं खातं या 12 बँकेपैकी असेल किंवा लाडकी बहीण योजनेसाठी या 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये खातं खोललेलं असेल तर अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत. तर या 12 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या. बघा, लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये SBI बँक आहे, म्हणजेच भारतातली सर्वात मोठी बँक आहे. या बँकेच्या संपूर्ण भारत देशांमध्ये 22 ते 23 हजारांपेक्षा जास्त शाखा आहेत. त्यामुळे SBI बँकेला सर्वात अगोदर प्राधान्य सुद्धा दिलेलं आहे. त्यासोबत SBI बँक गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे या SBI बँकेला आज खऱ्या अर्थाने सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरी बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँक, ही बँक सरकारची बँक आहे. त्यामुळे या पोस्ट बँकेला सुद्धा आज खऱ्या अर्थाने सर्वात अगोदर प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कॅनरा बँक असेल, ICICI बँक, IDBI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यासोबतच कोटक महिंद्रा बँक, एअरटेल पेमेंट बँक अशा बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील. त्यासोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. एकंदरीत तुम्हाला आता 12 बँकांची यादी वाचून दाखवलेली आहे. परंतु जर तुमचं बँक खातं या 12 बँकेच्या यादींमध्ये नसेल तर तुम्हाला अजून एक यादी वाचवून दाखवणार आहे. त्या यादींमधील बँकांमध्ये असेल तरी पण तुम्हाला पैसे
येणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता आणि लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता विस्तार होत आहे, तर हे 16 जिल्हे तुम्हाला पुढील प्रमाणे वाचून सुद्धा दाखवत आहे। तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक या 16 जिल्ह्यांची यादी वाचावायची आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होऊन जातील। बघा, लाडक्या बहिणीनं रक्षाबंधनच्या अगोदर फक्त जुलै हप्त्याचे पैसे सोडण्यात आलेले होते। लाडक्या बहिणीनं वाटलं होतं की रक्षाबंधनच्या ओळणीच्या निमित्तानं आपल्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होतील, परंतु यावेळेस बहिणींच्या खात्यामध्ये फक्त एकाच हप्त्याचे पैसे विस्तार झालेले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी सुद्धा पसरलेली होती। तर ही नाराजी दूर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची नाराजी सुद्धा दूर करण्यात आलेली आहे आणि पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणीनं आज कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत तर त्या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। परंतु जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा काही महत्त्वाचे अपडेट केलेले आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण भारताची सर्वात मोठी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक, तर या रिझर्व्ह बँकांकडून भारतातील सर्व बँकांना महत्त्वाचे 3 अपडेट करायला सांगितले आहेत। म्हणजेच कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला या 3 अपडेट करायचे आहेत। 3 अपडेट केल्या तरच हप्त्यांचे पैसे विस्तार होतील, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे येणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणीनं याच्यामध्ये जे पहिले अपडेट सांगण्यात आलेलं आहे तर ते पहिले अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। दुसरे अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींचं बँक खातं चालू आहे का, यासाठी त्यांना बँक खात्याची KYC सुद्धा करावी लागणार आहे। आणि जी तिसरी अपडेट करायची आहे तर ती तिसरी अपडेट म्हणजे आपल्या आधार कार्डवरील आपला फोटो असेल, नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल, तर अशा सर्व गोष्टी अपडेटेड आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, एकंदरीत आता आपण बँकांची यादी पाहिलेली आहे, कोणकोणती कामे करायची आहेत ती कामे सुद्धा सांगितलेले आहेत। आता तुम्हाला थेट पात्रता नियम आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार होत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा, लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची जून आणि जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कसून चौकशी सुद्धा करण्यात आलेली होती। ही चौकशी केल्यानंतरच बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्त्याचे पैसे सोडण्यात आलेले होते। त्यामुळे ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्त्याचे पैसे आलेले आहेत त्यांच्याच खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं जुलै हप्त्याच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीनं जर तुमचा अर्ज जुलैच्या अगोदर पात्र ठरलेला होता आणि तुमच्या खात्यामध्ये जुलैच्या हप्त्याचे पैसे आलेले असतील तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, लाडक्या बहिणीनं आता तुम्हाला महत्त्वाचे नियम वाचून दाखवतो, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक हे नियम ऐकायचे आहेत, वाचायचे आहेत, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वितरणास सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं याच्यामध्ये जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे। त्यासोबतच लाडक्या बहिणींच्या घरामधील फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावेत। त्यासोबतच लाडक्या बहिणींनी या वर्षामध्ये 4 चाकी गाडी घेतलेली नसावी। त्यासोबतच लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारीमध्ये सरकारी हुद्द्यावरती कामाला सुद्धा लागलेला नसावा, तरच तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं आता तुम्हाला नियमावली वाचून सुद्धा दाखवलेली आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत। बघा, लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये आज एकाच दिवशी हे पैसे विस्तार करणं शक्य होत नसतं, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतात आणि या डीबीटीची लिमिट एका दिवसाला सरासरी 34 लाख बहिणींची आहे। त्यामुळे आज 16 जिल्ह्यामधील 34 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, उद्या 16 जिल्ह्यामधील 34 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि परवा दिवशी ज्या उर्वरित बहिणी आहेत म्हणजेच
उर्वरित ज्या 4 जिल्ह्यामधील बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येतील। त्यामुळे आज 16 जिल्ह्यांची यादी तुम्ही सुद्धा पाहायची आहे, जेणेकरून तुमची सुद्धा प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे पैसे येणार नाहीत। त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होतील। लाडक्या बहिणींना प्रमुख 4 योजनांचा लाभ घेता येणार आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, अशाच लाडक्या बहिणींना या योजनांचा अर्ज करता येईल। अशाच लाडक्या बहिणींना याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत या ठिकाणी तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितले आहे। कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत ते नियम सुद्धा सांगितलेले आहेत। आता आपण थेट 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा बीड जिल्हा, दुसरा जिल्हा परभणी, तिसरा जिल्हा पुणे, चौथा जिल्हा मुंबई शहर, 5वा जिल्हा मुंबई उपनगर, त्यासोबतच रायगड असेल, रत्नागिरी असेल, कोल्हापूर असेल, त्यासोबतच सिंधुदुर्ग, अकोला, बुलढाणा असेल, यवतमाळ असेल, चंद्रपूर असेल, हिंगोली असेल, त्यासोबतच नंदुरबार असेल, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा असेल, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर, अशा जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फक्त ऑगस्ट हप्ता येणार नाही, त्यासोबतच ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होऊ शकतात। कारण तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे पैसे महिला दिनानिमित्त विस्तार झालेले होते। त्याचप्रमाणे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे आणि सप्टेंबर हप्त्यांचे पैसे विस्तार होण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। बघा लाडके बहिणींनो, या जिल्ह्यांमध्ये पैसे आले, या जिल्ह्यांमध्ये आज पैसे येतील, या जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या अफवा यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती पसरवल्या जात आहेत। म्हणजेच यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीच्या अफवा सुद्धा पसरवल्या जात होत्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्याही लाडक्या बहिणींनी आपणवरती विश्वास ठेवायचा नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये लवकरच या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होतील, अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। म्हणजेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल आणि पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। त्यापर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे करून ठेवा, बँकेचे अपडेट करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील।